कुणाल नाईक बेलोशी संघाकडून पाहूया खेळताना दिसेल. नक्कीच 4 षटकांची ही लढत असेल. येस, लेट्स प्ले. पाहूया. आजचा तिसरा म्हणजे अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिल्याच सामन्याला सुरुवात होतोय. कुणाल नाईकच्या हातात चेंडू. पाहूया पहिलाच चेंडू सुशांत मोकलसाठी. आणि ते पहिलाच चेंडू टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू खाली राहतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय आपल्या संघासाठी आणि निर्धाव चेंडूनी या सामन्याची सुरुवात होईल. नक्कीच कुणाल नाईक एवढ्या लांबून का आला याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा आवाज दे ना माईक. कुणाल पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुशांतसाठी. आणि इथे मात्र आणखीन एक तेज तर्रार चेंडू कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही चेंडू अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातात. सुशांत मोकलला काही समजत नाही आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो म्हणजेच कुणाल नाईक आपल्या संघासाठी. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल बेलुची संघासाठी. कुणाल याच्या माध्यमातून पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र अक्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल. इथे 2 धावांनी श्री गणेशा होईल नवतरुण खानाव या संघाचा. सुशांत मोकल याच्या खात्यात जातील या 2 धावा. आणि पाहूया या तिसऱ्या चेंडूवर 2 धावांनी या डावाचा श्री गणेशा होतोय. आणि पाहूया सामना 4 षटकांचा असेल. 1 षटक पॉवर प्लेचं असेल. आणि आज या स्पर्धेचा विचार केला तर आणखी एक्स्ट्रा एक कॅमेरा पाहायला मिळतोय. 3 कॅमेरे प्लस एक ड्रोन. अशा प्रकारे ही सुंदर स्पर्धा. इथे मात्र चेंडू हवे क्षेत्ररक्षक झेलच्या खाली सारंग आहे आणि तिथे मात्र झेल पकडला जातोय आणि सुशांत मोकल सारखा मोठा फलंदाज स्वस्त्यात बाद होतोय. नक्कीच कुणाल नाईकचं कौतुक करावं लागेल कारण मित्रांनो प्रेशर क्रिएट केलं होता कुणाल नाईक याने. पहिले 2 चेंडू निर्धाव जरूर आले होते. तदनंतर एका चेंडूवर 2 धावा आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर मध्ये टाकलं होतं ते म्हणजेच सुशांत मोकल याला. आणि सुशांत मोकल वैयक्तिक 2 धावा काढून बाद होतोय आणि इथे मात्र कुणाल नाईकचं कौतुक नक्कीच झालं पाहिजे. आणि नवीन फलंदाज असेल मृणाल वर्सोलकर. नक्कीच मित्रांनो आपल्या अलिबाग विभागातील मृणाल वर्सोलकर हे सुद्धा एक मोठं नाव मागच्या काही वर्षात ज्याने खूप प्रभावित केलंय असा मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तर इथे कुणाल नाईकचं कौतुक होणं गरजेचं असेल मित्रांनो कारण सुशांत मोकल सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज अगदी स्वस्तात बाद करण्यात त्याला यश आलंय. पाहूया आता मात्र ऑन स्ट्राईक आपण मृणालला बघतोय. तर नॉन स्ट्राईकवर कुणाल असेल आणि गोलंदाज सुद्धा कुणाल. नक्कीच कुणाल नाईकचं कौतुक करावं लागेल कारण 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफळकावर धावा असतील 1 बाद 2. आणि इथे मात्र मृणाल आपला ट्रेडमार्क शॉट खेळतोय आणि इथे मात्र थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरील एक दर्जेदार चौकार. मॅन फ्रॉम अलिबाग मृणाल वर्सोलकर. हॅलो, मला आत्ताच एक फोन आला मित्रांनो आंबेपूरवरून रोहित पाटील यांचा. मृणाल वर्सोलकर यांनी षटकारांचे हॅट्रिक केले तर 500 रुपये असतील. रोहित पाटील आंबे इथे मात्र नजर लागली की काय मृणालच्या फलंदाजीला आणि मृणाल मात्र स्वस्तात बाद होतोय. एक चौकारानंतर सारंगच्या हातात झेल जातोय आणि मृणाल बॅक टू द पॅव्हलियन. मृणालच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय एनएससी खानाव या संघाला. तसेच रोहित पाटील आंबेपूर यांच्याकडून मित्रांनो मुन्ना ठाकूर याच्यासाठी सुद्धा सेम पारितोषिक असेल. षटकार हॅट्रिक आली तर 500 रुपये आंबेपूर रोहित पाटील यांच्या माध्यमातून. खरोखर मित्रांनो युट्यूबवर लाईव्ह मॅच बघतात आणि तिथून त्यांचा फोन आला होता की मृणाल आणि मुन्ना ठाकूर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर षटकारांची हॅट्रिक आली तर लगेच मला जीपे होतील आणि ते पैसे आपल्याला दिले जातील. पाहूया. दरम्यान कौतुक मित्रांनो रोहित पाटीलचं सुद्धा कारण आपल्या मित्रांची मॅच एवढ्या लांबून बघतात आणि त्यासाठी मित्रांनो बक्षीस सुद्धा लावतात. आणि आता मात्र जरी आयकॉन नसला मित्रांनो लोकल असला तरी आमच्यासाठी आयकॉनचीच भूमिका जो नेहमी पार पाडतो असा सिद्धांत पुलेकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच मित्रांनो सिद्धांतचा विचार केला तर मागच्या 4 वर्षात
जबरदस्त प्रभावित करणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच आठवड्यात मित्रांनो झालेली स्पर्धा असेल DCB काशीद चषक, ज्याच्यामध्ये मित्रांनो बेस्ट बॅटरचा ज्याला पारितोषिक मिळालं होतं असा सिद्धांत पुलेकर नवीन फलंदाज आलाय. तर पाहूया आता मात्र खूप वेळानंतर ऑन स्ट्राईक असेल तो म्हणजेच कुणाल. हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक होतं नक्कीच मित्रांनो, कुणाल नाईकचं षटक होतं ज्याच्यामध्ये 6 धावा खर्च झाल्या आणि 2 फलंदाज मित्रांनो तंबूच्या आश्रयाला गेले. जर 2 फलंदाज कोण असतील तर सुशांत मोकल आणि मित्रांनो मृणाल वर्सोलकर, 2 आयकॉन खेळाडूंना तंबूच्या आश्रयाला पाठवले ते म्हणजेच कुणाल याने. खरोखर अगदी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली कुणालच्या माध्यमातून. आणि आता पाहूया आणखीन एक आयकॉन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच निखिल पाटील, मॅन फ्रॉम वागरन. तर ऑन स्ट्राईक सुद्धा आपण बघतोय कुणाल, नॉन स्ट्राईक वर सिद्धांत पुलेकर. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन कुणाल याच्यासाठी. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू, चेंडू हवेत कुणाल झेलच्या खाली. आणि या चेंडूवर काय घडलं तर मित्रांनो नक्कीच कुणालच्या माध्यमातून एक सोपा झेल सुटला गेला. पहिल्याच चेंडूवर निखिल पाटील यांनी संधी निर्माण केली होती, चेंडू कव्हर सुद्धा केला होता, परंतु मित्रांनो अगदी शेवटच्या क्षणी तो चेंडू निसटला गेला कुणालच्या माध्यमातून आणि खरोखर एक जीवनदान मिळाले ते कुणाल याला. पाहूया आता मात्र सिद्धांत पुलेकर. सिद्धांत मात्र आपला क्लास दाखवतोय, चेंडू थर्डमॅन क्षेत्रात खेळून काढतो. तिथे सारंग आहे, कोणतीही चुकी होणार नाही. आणि इथे मात्र एक धाव मिळेल ती म्हणजेच NSC खानाव या संघाला. नक्कीच या एका धावेने धावफळकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 2 बाद 8 धावा. निखिल पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण पहिलाच फुलर रेनचा चेंडू त्याच्यावर एक संधी निर्माण जरूर झाली होती, थोडीशी मिसफील्ड जरूर झाली मित्रांनो, परंतु इथे मात्र जीवनदान मिळाले ते म्हणजेच कुणाल याला. समीर अवस्कर, नक्कीच चुकीची दुरुस्ती, आमच्यापर्यंत माहिती चुकीची आली होती. आणि मित्रांनो याच्यासाठीच मी म्हटलं की 12th मॅन आपला जो पाठवाल त्याला पूर्णपणे माहिती असेल, असा असेल तरच मित्रांनो आम्हाला योग्य माहिती मिळेल. आणि इथे मात्र समीर अवस्कर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र समीर अवस्करचा ट्रेडमार्क स्ट्रोक, परंतु या चेंडूवर काय झालं तर समीर अवस्कर बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच मित्रांनो या षटकात काय घडलं जर विचार केला तर निखिल पाटीलने 2 फुलर लेनचे चेंडू टाकले आणि दोन्ही फुलर लेनच्या चेंडूवर 2 संधी निर्माण झाल्या होत्या, त्याच्यापैकी एक संधी सुटली गेली, परंतु इथे मात्र दुसऱ्या संधीचं सोनं नक्कीच झालं. आणि आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजेच अनंत गोंधली फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव या संघाला तिसरा हादरा. हॅलो. नवीन फलंदाज साहिल शिंगरूत ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. खरोखर जर आपण 3 दिवसात या ग्राउंडचा विचार केला तर या ग्राउंडवर खूपच कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अपवाद काही 2 ते 3 सामने आपण पाहिले असाल ज्याच्यामध्ये 50 प्लस धावसंख्या उभी गेली. अन्यथा मित्रांनो 35 40 45 अशाच धावा आपल्याला 5 षटकात पाहायला मिळाल्या. आणि आज पाहूया, आज 4 षटकांचे सामने आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी 35 ते 40 धावा असल्या तरी आपल्याला चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. आणि इथे मात्र कुलस्वामीनी बेलोशी संघ अजूनपर्यंत तरी वरचढ ठरलाय, कारण धावसंख्या जरी कमी असली तरी मात्र 3 आयकॉन खेळाडूंना तंबूच्या आश्रयाला पाडवण्यात यश आलंय. आणि इथे मात्र एक सुंदर फटका साहिल शिंगरूतच्या माध्यमातून, या चेंडूवर एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नक्कीच असेल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. सुंदर फलंदाजी साहिलच्या माध्यमातून नवतरुण खानाव या संघासाठी. आणि या 2 धावांनी धाव फळकावर धावा असतील त्या म्हणजे 10 धावा. इथे मात्र यॉर्कर चेंडू, परंतु बॅक टू द बॉलर खेळलेला आणि तेवढाच चांगला मित्रांनो झेल घेण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून झाला.
झेल जरूर सुटला मित्रांनो, ह्याला झेल म्हणता येणार नाही, असे झेल हातात चिपकले जातात आणि इथे मात्र 100% योगदान देण्याचा प्रयत्न मित्रांनो निखिलच्या माध्यमातून. षटक संपलं का पंच? बघ आमच्या काउंटिंग मध्ये ते षटक संपलेलं आहे पंच. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, पाचव्या चेंडूवर 2 धाव आणि 6वा चेंडू 1 धाव. षटक संपलेलं आहे आणि नक्कीच इथं चांगलं कामगिरी ऋग्वेदच्या माध्यमातून आणि नक्की इथे षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा असतील त्या म्हणजेच 3 बाद 11 धावा. सामना 4 षटकांचा, त्याच्यापैकी 2 षटकांचा खेळ झालाय आणि ज्याच्यामध्ये मित्रांनो 11 धावा धावफलकावर लागल्यात. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावर आल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 2 षटकांमध्ये 11 धावा धावफलकावर लागल्यात आणि मित्रांनो 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. आणि जर 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेले याचा विचार केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो असेल सुशांत मोकल, त्याच्यानंतर मृणाल वर्सोलकर आणि समीर अवस्कर असे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि नक्कीच मित्रांनो तिन्ही आयकॉन खेळाडू गेलेत. पाहूया आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 30 ते 35 धावा कशा जमा करता येतील याच्यावर मात्र नवतरुण खानाव या संघाला भर द्यावा लागेल. कारण जर 4 षटकांचा सामना आहे तर कुठेतरी 40च्या आसपास धावसंख्या धावफलकावर लागणं गरजेचं असेल. परंतु पाहूया त्या 40 धावा करणार कोण, हा मोठा प्रश्न मित्रांनो नवतरुण खानाव संघासमोर असेल. परंतु जोपर्यंत साहिल शिंगरूत आणि सिद्धांत पुलेकर सारखे फलंदाज आहेत तोपर्यंत हे शक्य देखील आहे मित्रांनो. कारण आपण DCB काशीद चषक जर पाहिला असाल तर ज्याच्यामध्ये मित्रांनो बेस्ट बॅटर म्हणून मित्रांनो सिद्धांत पुलेकर याची निवड झाली होती, तर साहिल शिंगरूतने सुद्धा मित्रांनो त्या स्पर्धेत खूप इम्प्रेस केलं होतं. मित्रांनो सर्वात लांबच वरचा षटकार साहिल शिंगरूतच्या बॅट मधून त्या स्पर्धेमध्ये आला होता. तर पाहूया उर्वरित 12 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक धावफलकावर धावा आहेत 11. जयेश भोईर आणि इथे मात्र स्लोवर वन. जयेश भोईरचा पहिलाच चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. चेंडू मधली गती काढली होती आणि जयेश भोईर मात्र इथे आयकॉन म्हणून का आलाय याचं एक ज्वलंत उदाहरण दाखवतोय. पहिल्याच चेंडूवर मित्रांनो इथे मात्र फुलर लेनचा चेंडू आणि या चेंडूला आसमान दाखवलंय साहिल शिंगरूत याने. प्लस नो, नक्कीच नो प्लस षटकार. आणि मित्रांनो जो मोमेंटम पाहिजे होता तो मोमेंटम नवतरुण खानाव संघाला मिळालाय असं वाटतोय. कारण मित्रांनो षटकार प्लस नो या चेंडूवर येतील 7 धावा आणि नक्कीच या 7 धावा संजीवनी देणाऱ्या असतील त्या म्हणजेच NSC खानाव या संघासाठी या 7 धावांनी धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 3 बाद 18 धावा. नक्कीच जरी आपले आयकॉन जरी फ्लॉप ठरले असले तरी मित्रांनो आपले लोकल हिरो अजून बाकी आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो सिद्धांत पुलेकर आणि साहिल शिंगरूत मात्र आपला क्लास दाखवतोय आणि नक्कीच साहिलच्या माध्यमातून एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळालाय. DCB काशीद चषकामध्ये सर्वात लांबच वरचा षटकार मित्रांनो ज्याच्या बॅट मधून आला होता तोच साहिल शिंगरूत मित्रांनो आपला क्लास दाखवतोय बेलोशीच्या ग्राउंडवर. पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र आणखीन एक जोरकस फटका आणि त्या चेंडूवर पाहूया काय घडलं. आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय मित्रांनो नक्कीच साहिलच्या बॅट मधून. नक्कीच ग्राउंडवर आणखीन एक आयकॉनचं आगमन पाहायला मिळतोय मित्रांनो. हुसेन टाके ज्याने खरोखर यंदाच्या वर्षात खूप इम्प्रेस केलंय असं आणखीन एक आयकॉन खेळाडू मित्रांनो हुसेन टाके याचा सुद्धा गेम आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मित्रांनो लोकल आयकॉन साहिल शिंगरूत मात्र खूप इम्प्रेस करतोय. बॅक टू बॅकचे 2 षटकार साहिलच्या बॅट मधून. असं वाटलं होतं 2 षटकात 11 धावा आल्या होत्या, कुठेतरी मित्रांनो स्कोर लो स्कोरची मॅच पाहायला मिळेल की काय. परंतु इथे मात्र साहिल शिंगरूतने मोमेंटम शिफ्ट केलं आणि बॅक टू बॅकचे 2 षटकार साहिल शिंगरूतच्या माध्यमातून नवतरुण खानाव संघासाठी संजीवनी देणारे षटकार असतील. पाहूया अजून सुद्धा या षटकातील बरेच चेंडू येणं बाकी असेल आणि इथे मात्र साहिल आपला क्लास दाखवतोय NSC खानाव या संघासाठी.
इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, परंतु तितकाच चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. साहिल शिंगरूच्या बॅटवर थोडासा वर थ्रो पाहायला मिळतोय आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होतोय. एकच धाव होती. इथे मात्र जबरदस्त क्रिकेट नवतरुण खानाव संघाकडून पाहायला मिळतोय. या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावांनी धाव फलकावर धावा लागतील 26 धावा. पाहूया नक्कीच मित्रांनो. डीसीबी काशिक चषकामध्ये जतीन दादाला आमच्या एक बैल मित्रांनो मिळालेला होता. मॅन मला वाटते विनिंग संघ मालकाला. आणि खरोखर मित्रांनो एक चांगली कामगिरी नवतरुण खानाव संघाच्या माध्यमातून याच आठवड्यात आपल्याला पाहायला मिळाले, जिथे 2 आयकॉन घेऊन बरेच खेळाडू उतरले होते. बरेच संघ उतरले होते आणि त्याच्यामध्ये अंतिम विजेता ठरलेला नवतरुण खानाव संघ इथे मात्र आपलं नशीब आजमावतोय आज 4 आयकॉनच्या सोबत. पाहूया षटकातील पुढील चेंडू. आणि इथे मात्र पुन्हा एकदा नक्कीच या चेंडूतली गती काढून घेतली होती जयेश भोईर याने. जयेश भोईरने मित्रांनो ओळखलं आहे की मित्रांनो फास्ट चेंडू इथे काही कामाची नाही, चेंडूत व्हेरिएशन करणं गरजेचं असेल. आणि जयेश मात्र चांगलं कमबॅक करतोय, कारण 2 षटकार आल्यानंतर जयेशला सुद्धा माहित आहे की खूपच मागणं षटक होत चालले की काय, परंतु इथे मात्र थोडेसे व्हेरिएशनची गरज नक्कीच असेल आपल्या माध्यमातून आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा जयेश भोईर ऑन मार्क. पाहूया पुढील चेंडू. इथे मात्र जोरकस फटका साहिलच्या बॅट मधून आणि या चेंडूवर आणखीन एक अप्रतिम षटकार साहिल शिंगरूच्या बॅट मधून. या षटकातील तिसरा आणि साहिलचा सुद्धा वैयक्तिक तिसरा षटकार पाहायला मिळतोय. आणि नक्कीच इथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धाव फळकावर धावा असतील त्या म्हणजे 3 बाद 32 धावा. जबरदस्त बॅटिंग साहिल शिंगरूच्या बॅट मधून 3 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. आणि नक्कीच आता मात्र एनएससी खानाव संघ ट्रॅकवर परत आलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा शेवटच्या षटकावर हल्ला बोल करावा लागेल, जेणेकरून मित्रांनो धावसंख्या 45 ते 50 च्या घरात जाईल आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज असेल तो म्हणजेच आदर्श. आणि इथे मात्र लोकल हिरो साहिल आपली मित्रांनो उपस्थिती सिद्ध करतोय. खरोखर क्लास पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. आणि अशीच अपेक्षा मित्रांनो सिद्धांतच्या माध्यमातून सुद्धा असेल नवतरुण खानाव संघासाठी, कारण शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि या शेवटच्या षटकात 15 ते 20 धावा कशा येतील याच्यावर मात्र भर द्यावा लागेल एनएससी खानाव या संघाला. परंतु आदर्श पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बेलोशी संघासाठी. पहिला आज चेंडू तेज तर्रार चेंडू. नक्कीच मित्रांनो काल सुद्धा आदर्श याने आपल्या होम संघाकडून खेळताना खूप प्रभावित केलं होतं. तोच आदर्श पाहूया आता मात्र चांगली गोलंदाजी टाकतोय कुलस्वामीनी बेलोशी या संघासाठी. पहिला आज तेज तर्रार चेंडू. पहिला चेंडू निर्धाव असेल सिद्धांत पुलेकर याच्यासाठी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि या चेंडूवर राम गुंड मात्र चांगला प्रयत्न करतोय, झेल सुटतोय, परंतु मित्रांनो चेंडू मात्र चांगला फील्ड होतोय राम गुंडच्या माध्यमातून. मित्रांनो स्वतःला डाईव्ह केलं आणि इथे मात्र चेंडू अडवला, परंतु या चेंडूवर 1 धाव जमा करतोय सिद्धांत पुलेकर आपल्या संघासाठी. आणि या एका धावेने धाव फळकावर धावा येतील 33 धावा. अजून सुद्धा मित्रांनो सामना समतोल आहे. जर या षटकात जर काही मोठे फटके आले नाही तर सामना मात्र मित्रांनो 40च्या आतमध्येच राहील आणि सामना सोपा होईल बेलूच संघासाठी, परंतु 2 मोठे फटके गरजेचे असतील. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुणाल नाईक आहे. तिथे कोणतीही चूक होणार नाही, कारण कुणालच्या माध्यमातून एक झेल सुटला होता, परंतु मित्रांनो आता मात्र कुणालच्या माध्यमातून कोणतीही चुकी होणार नाही. आणि साहिल मात्र मित्रांनो आपली कामगिरी चोख पार पाडून पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला जातोय. आणि पुन्हा एकदा आणखीन एक मोठं नाव म्हणजेच मित्रांनो मुन्ना ठाकूर, ज्याने मित्रांनो जेव्हा गरज होती अशा वेळेला एक उत्तुंग षटकार मारून आपला संघ चॅम्पियन ठरवला होता डीसीबी काशीद चषकामध्ये. तोच मुन्ना ठाकूर मित्रांनो फक्त 17 वर्षाचा खेळाडू आणि अगदी खूप कमी वयात ज्याने स्वतःला सिद्ध केलंय असा मुन्ना ठाकूर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया 4 बाद 33 धावसंख्या आणि या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. मुन्नाला सुद्धा पारितोषिक आहे रोहित पाटील याच्याकडून. लागोपाठ 3 षटकारांना 500 रुपये. रोहित पाटील मित्रांनो ऑनलाईन आपली मॅच बघतात, त्यांनी फोन आला होता मुन्ना ठाकूर याच्यासाठी सुद्धा ते पारितोषिक असेल. आणि मृणाल वर्सोलकर या 2 खेळाडूंसाठी होतं, त्याच्यापैकी मृणाल वर्सोलकर तंबूच्या आश्रयाला गेलाय. मुन्नाकडे अजून सुद्धा संधी आहे, कारण 3 चेंडूंचा खेळ बाकी. ऑन स्ट्राईक मुन्ना ठाकूर. पाहूया षटकातील पुढील चेंडू.
इथे मात्र मुन्ना ठाकूर आपला क्लास दाखवतोय. चेंडू एक्स्ट्रा डीप पॉइंटच्या वरून एक धाव पूर्ण प्रयत्न असेल तिथे नक्कीच मित्रांनो प्रसन्न आहे, कोणतीही चूक होणार नाही. आणि इथे मात्र मुन्ना ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. रनआउटच्या स्वरूपात मुन्ना ठाकूर आपले विकेट सॅक्रिफाईस करतोय, परंतु सिद्धांत पुलेकर स्ट्राईक वर जातोय. आणि पाहूया 2 धावा काढून मुन्ना ठाकूर हा बाद होतोय. या 2 धावांनी धावफलकावर या 2 धावांनी धावफलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 35 धावा. पाहूया अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. नक्कीच सिद्धांत पुलेकर आपल्याला एकतरी मोठा फटका आपल्या संघासाठी खेचावाच लागेल. आणि इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण कुणाल नाईकच्या माध्यमातून. खरोखर मित्रांनो वन बाउन्स चेंडू गेला होता असं वाटलं होतं, चेंडू सीमापर होणार की काय, परंतु कुणाल नाईक स्वतःला सिद्ध करतोय आणि इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता पाहूया या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका, चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रात जाईल आणि या चेंडूवरील एक दर्जेदार चौकार सिद्धांत पुलेकरच्या माध्यमातून. आणि नक्कीच या चौकार आणि या इनिंगची सांगता होईल. आणि नक्कीच मित्रांनो पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील, त्या म्हणजेच 39 39 धावा. आणि पाहूया जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. हॅलो, याच्यानंतर होणारा सामना असेल गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्याण वर्सेस प्रिशा 11 भुवनेश्वर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं लगेच. चला, गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्याण आणि प्रिशा 11 भुवनेश्वर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचंय. आणि नक्कीच ओके, आपण वेदांत कंटक. हा ओके. हॅलो, चला, गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्याण हा संघ आलेला आहे, तसेच प्रिशा 11 भुवनेश्वर दोन्ही संघ कर्णधार यायचा आहे लगेच. पाहूया जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना NSC खानाव या संघाने 39 धावा जमा केल्यात. आणि पाहूया कुलस्वामिनी बेलोशी या संघासमोर 40 धावांचं टार्गेट ठेवलंय. नक्कीच मित्रांनो जरी आयकॉन फ्लॉप ठरले असले तरी मित्रांनो साहिल शिंगरूत मित्रांनो नक्कीच त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर या ग्राउंडचा विचार केला तर खरोखर मित्रांनो पहिल्या फेरीमध्ये खूपच कमी धावसंख्या अगदी पहिल्या 2 दिवस सुद्धा पाहायला मिळाली. आणि तशाच प्रकारचा तिसऱ्या दिवसातील पहिला सामना सुद्धा मित्रांनो 4 षटकात 39 धावसंख्येवर मजर मारले. आणि पाहूया 40 धावांचं टार्गेट ठेवलंय. आणि या ग्राउंडचा इतिहास सांगायचा तर इथे 35 धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या आणि त्या सुद्धा 5 षटकामध्ये. त्याच्यामुळे हा सामना मित्रांनो 50-50 दोन्ही संघासाठी असेल. आणि जो चांगला क्रिकेट खेळेल तो संघ नक्कीच या संघात विजेता ठरेल. परंतु पाहूया अजूनपर्यंत हा सामना 50-50 नक्कीच असेल. जरी आपल्याला 40 धावा कमी वाटत असल्या तरी मित्रांनो धावसंख्या भरपूर आहे. चला, NSC खानाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर 2 फलंदाज आलेले ते म्हणजेच कुणाल नाईक आणि
निखिल पाटील. पाहुयात दोन्ही आयकॉन खेळाडू सलामीला आलेत, ते म्हणजेच कुलस्वामिनी बेलोशी या संघाकडून. आणि नक्कीच आज IPL फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये मित्रांनो 4 आयकॉन खेळाडू असतील. जर बेलोशी संघाचा विचार केला तर कुणाल नाईक असेल, जयेश भोईर असेल, निखिल पाटील आणि आदर्श पाटील असतील. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात ते अर्थातच ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात ते सन्माननीय नरेंद्र आणि आमचे गुणलेखक ऋग्वेद वादळ. तर वळणार आहोत आपण मैदानाकडे, कारण सामना सुरू होतोय. जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये ऋग्वेद मला सांगत असताना 40 धावांची गरज, 10 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, आए हुए तमाम क्रिकेट के खिलाड़ी और सारे क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के रसिक, इन सभी का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. सलामी बल्लेबाजों के रूप में हम देख सकते हैं कुणाल नाइक और उनके साथी बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल. ये कॉम्बिनेशन बहुत ही हालांकि मेरे लफ्जों में अगर कहा जाए तो थोड़ा सा जहरीला होता है, ऐसा मैं कहता हूं, क्योंकि ये दाएं हाथ का बल्लेबाज और बाएं हाथ का बल्लेबाज बार बार यहाँ पे गेंदबाजों को अपनी लाइन एंड लेन पर कंट्रोल करना पड़ता है, काम करना पड़ता है. उसी के साथ ये सरदर्द होता है कैप्टन के लिए, क्योंकि बार बार फील्डिंग में परिवर्तन करना पड़ता है. स्ट्राइकिंग एंड पर राइट हैंड बल्लेबाज कुणाल नाइक, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी कौस्तुभ मात्रे के हाथों में. जी हाँ, पहली गेंद ऑफ स्टंप पर सफल होकर उसे स्क्वायरले की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे कुणाल, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बहुत ही बढ़िया गेंद के साथ यहाँ पे शुरुआत की है. तेज तर्रार गेंद थी, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची भी रही और ऑफ कटर गेंद सीधा विकेट कीपर सुशांत मोकल के दस्तानों में. सुशांत मोकल के पीछे 2 खिलाड़ी तैनात है. शॉर्ट थर्ड मैन में कुणाल वर्सोलकर और उसी के साथ शॉर्ट फाइन लेग की दिशा में एक फील्डर तैनात है. बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ एक गली और शॉर्ट पॉइंट शॉर्ट कवर. जी हाँ, इसमें तबाह फुलर लेन गेंद थी, तकरीबन यॉर्कर बनाकर उस गेंद को जड़ से खोद कर खेला था शॉर्ट मिड विकेट की दिशा में. वहां पे जब तक फील्ड होती है गेंद, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले. देखिए, मैंने जिसका जिक्र किया था, जिसकी मैंने बात छेड़ी थी, वही बात यहाँ पे नजर आ रही है, क्योंकि हर एक गेंद के ऊपर अब सरदर्द होगा कैप्टन के लिए, उसी के साथ गेंदबाज के लिए, क्योंकि बार बार यहाँ पे फील्डिंग में परिवर्तन करना पड़ेगा. देखिए, जैसे जैसे ही बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल स्ट्राइकिंग एंड पर आए डीप मिड विकेट, उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ और मिड ऑफ के फील्डर को भी वहां से हटाकर शॉर्ट कवर की दिशा में तैनात किया है. उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट है, एक गली है और उसी के साथ जैसे मैंने कहा कि शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग और मिड ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद और कट होकर बाहर की तरफ गेंद निकली. जबरदस्त तरीके से इस गेंद को काटा था, उस गेंद का पीछा किया था, उस गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश कर रहे थे निखिल, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं है. बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पे कौस्तुभ मात्रे की, जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे ऋग्वेद मौजूद है. उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी हमें बहुत कम देखने को मिलती है. जी हाँ, फिर से एक बार ये मुकद्दर का चौका, तकदीर का चौका, क्योंकि बिल्कुल फंस गए थे. शायद गेंद और बल्ले की मुलाकात हुई या नहीं, ये तो अंपायर जी ही बता सकते हैं. जी हाँ, अंपायर जी की तरफ से इशारा आया, गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी थी, और जिसे क्रिकेट की परिभाषा में कभी चाइनीज कट, कभी रूबी कट कहा जाता है, मगर लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा पार 4 रन. इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 5 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है निखिल. कौस्तुभ गेंदबाजी के मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है. जी हाँ, इसमें दबा बाहर जाने वाली गेंद, ओहो वाओ,
लाजवाब लाजवाब जबरदस्त कमाल, क्योंकि ये बिल्कुल आसान नहीं था, ये अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट। आकाश गोंदली हालांकि वो अनफिट है, मगर बाएं हाथ से उन्होंने उस कैच की तरफ लपकने में और उसी के साथ गोता लगाने में कोई कसर नहीं छोड़ी थी। हालांकि थोड़े से बदनसीब रहे, अगर ये कैच होता तो कैच ऑफ द टूर्नामेंट होता, कैच ऑफ द डे नहीं मैं कहूंगा, क्योंकि क्या कमाल का ये डाइव था। ये रील होनी चाहिए शोधन, कमाल का ये कैच, भले ये कैच ड्रॉप हुआ। फुल टॉस गेंद इस मरतबा नहीं बख्शेंगे, फुल टॉस गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से खेला है परफेक्ट टाइमिंग के साथ, गेंद डीप सीमा रेखा के, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। ये पहला छक्का, अच्छा खासा ये ओवर घट रहा था, बल्लेबाजों को रोक के रखा था, रनों से वंचित किया था, मगर अंतिम गेंद के ऊपर गलती कर बैठे और गलती का खामियाजा तो भुगतना पड़ेगा। सुकीला माफी नाही। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 12 रन, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। राजन स्पोर्ट्स क्लब बेलोशी आयोजित पीएस स्पोर्ट्स चषक 2024 हम देख रहे हैं, जिसका फर्स्ट प्राइज है 50,000 रुपए नकद धनराशि, उसी के साथ सेकंड प्राइज है 25,000 रुपए नकद धनराशि और थर्ड प्राइज है 15,000 रुपए नकद धनराशि और उसी के साथ ये बहुत ही खूबसूरत चमचमाती हुई है ट्रॉफीज। उत्कृष्ट बैट्समैन, उत्कृष्ट बल्लेबाज और उसी के साथ मालिका वीर अर्थात मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए भी एक खास गिफ्ट यहाँ पे देकर उसे सम्मानित किया जाएगा। बहुत ही अच्छा यहाँ पे मैदान मुहैया करवाया है, उसी के साथ एक शानदार विकेट यहाँ पे प्रिपेयर की है। जितनी भी तारीफ करे, अर्थात इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा पीएस यानी प्रणय सोपेकर वन मैन आरवी, ऐसा मैं कहूंगा, क्योंकि दोस्तों ये बिल्कुल आसान नहीं होता। मैंने कल भी कहा था, आज भी कहूंगा, क्योंकि ये टूर्नामेंट का आयोजन मैं भी खुद कर चुका हूं, इस वजह से मैं जानता हूं कि इसमें कितने प्रॉब्लम्स होते हैं और कितनी तकलीफ होती है और सबसे ज्यादा मानसिक तनाव होता है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, खुद सुशांत। जी हाँ, सुशांत ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। पहली गेंद के साथ आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, वहां से गेंद को कट करने में कामयाब रहे थे। विकेट के पीछे कुणाल वर्सोलकर, बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत हो चुकी है। पहले ओवर में 12 रन, अब यहाँ पे कंट्रोल करना होगा, 30 गज का दायरा भी हट चुका है। जी हाँ, इस मरतबा गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में। खूबसूरत छक्का, हवा के साथ साथ खिला हुआ ये स्ट्रोक, निखिल के बल्ले से पहला सिक्सर, बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक। यहां से अगर रनों के ऊपर अंकुश लगाएंगे तो ही ये मैच जीता जा सकता है। कल हमने देखा था कि यहाँ पे किस तरह से बल्लेबाजों की बोलती बंद की थी, हर एक गेंदबाज ने बहुत ही शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया था। जी हाँ, इसमें तबाह फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश थी बल्लेबाज निखिल की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। गेंद सीधा शरीर से जाके टकराई और लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। देखिए, रन जैसे भी आए, आना बेहद जरूरी है, क्योंकि रनों का मोल तो उतना ही होता है, एक एक रन बहुत ही कीमती, और बीच बीच में अगर बड़े स्ट्रोक यहाँ पे आते हैं तो क्या कहने। जी हाँ, ये देखिए मैन ऑफ दिस टूर्नामेंट के लिए एक बाइसिकल, स्पोर्ट्स बाइसिकल यहाँ पे आ चुकी है। बहुत ही खूबसूरत वातावरण, नेचर के सानिध्य में हम इस क्रिकेट का लुत्फ उठा रहे हैं। सामने की तरफ पहाड़ और उसी के साथ आसपास हम देख सकते हैं सारे आम के पेड़। अगर ड्रोन के जरिए से इसका अगर चित्रण किया जाए तो बहुत ही खूबसूरत नजारा हमें नजर आएगा। तकरीबन 18 से 20 लाख रुपए इस मैदान के लिए खर्च किए हैं, जो कि बिल्कुल संभव नहीं था, मगर ग्रामस्थ अगर इकट्ठा होंगे तो क्या हो सकता है, उसका एक उत्तम उदाहरण उन्होंने पेश किया है। जी हाँ, जड़ में डाल दिया था परफेक्ट यॉर्कर, मगर ढीले हाथों के साथ कुणाल ने खेला था बैकवर्ड पॉइंट की दिशा में। जब तक गुड्डिया उस गेंद को फील्ड करते, दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन लेने का। एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। ऋग्वेद हमारे गुणलेखक हमें बताते हुए 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 20 रन की ये साझेदारी पनप रही है, ये साझेदारी को तोड़ना होगा, क्योंकि जीतने के लिए मात्र 40 रनों की जरूरत है। कुल मिला के 4 ओवर का ये मैच
अब ये दूसरा ओवर जारी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी है। सुशांत मोगल के इस ओवर में एक छक्का हमें देखने को मिला है। उल्टे हाथ से खेलने का प्रयास और बीचों बीच पकड़े गए पगबदा के रूप में। ये पहला झटका जिसका मैं जिक्र कर रहा था कि यहाँ पे विकेट लेना बहुत ही जरूरी है। मैच में अगर वापसी करनी है, मैच में अगर कमबैक करना है, तो आपके पास विकेट के अलावा कोई चारा नहीं है। बल्लेबाजों को एक एक रन के लिए अगर तुम तरसाते हो तो एक प्रेशर यहाँ पे खड़ा हो सकता है, और नए बल्लेबाज को खेलना, फौरन आकर बड़े शॉट लगाना इतना आसान नहीं होता। हमें कहना बहुत ही आसान है, आपको देखना बहुत ही आसान है, और क्रिटिसाइज करना भी आसान है, मगर सही मायनों में वहां पे जाके बल्लेबाजी करना उतना ही मुश्किल होता है। अब देखिए मैच में प्रवेश हो सकता है क्या, क्योंकि मैच में प्रवेश हो सकता है ऐसा मुझे लगा और लगता हुआ आपको भी, क्योंकि एक एक गेंद अब जैसे जैसे खर्च होगी बल्लेबाजों के ऊपर भी ये मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर हो सकता है। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं, जयेश भोईर। जयेश भोईर आइकॉन के रूप में एज आइकॉन यहाँ पे खेल रहे हैं, भातान से बिलोंग करते हैं। और कुणाल, इस खिलाड़ी को तो आप सभी जानते हैं, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, या लेदर क्रिकेट हो, या टेनिस क्रिकेट हो, इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम हमेशा लहराया है। बहुत ही लंबे अरसे से वो क्रिकेट के मैदान में दिखाई देते हैं, अच्छा परफॉर्म करते हैं अपने टीम के लिए। जयेश भोईर बाएं हाथ के बल्लेबाज है। स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, और अब खेलने के लिए तैयार है गेंदबाज सुशांत को। जी हाँ, देखिए यही होना था, विकेट जैसे ही गई अब यहाँ पे विकेट को परखना होगा और उसी के साथ गेंदबाज को भी पहचानना होगा, और ये दोहरी भूमिका आपको अदा करनी होगी, तब जाके यहाँ पे गेंद बल्ले के बीचों बीच आ सकती है। क्योंकि गेंद में बाउंस भी, विकेट में बाउंस है, उसी के साथ साथ विकेट में घुमाव भी है, और ये विकेट गेंदबाजों को सपोर्ट करने वाली विकेट यहाँ पे प्रिपेयर की है, मुहैया करवाई है। देखते देखते 2 ओवर की समाप्ति, पहले ओवर में 12 रन और दूसरे ओवर में मात्र 8 रन, यानी ये मैच समांतर रूप से आगे की तरफ चलता हुआ दिखाई दे रहा है। 10 रन के औसत से यहाँ पे रन बने हैं, और 2 जो ओवर है उसमें भी 10 रन के औसत से ही रन बनाने हैं। 12 गेंदें और 20 रनों की जरूरत। अगर एनएससी खाना विकेट चटकाते हैं और 1-2 विकेट आते हैं तो ये मैच फिर से एक बार एनएससी खानाओं के पक्ष में झुका हुआ दिखाई देगा, और बल्लेबाज अगर 2 बड़े स्ट्रोक यहाँ पे खेलते हैं तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में झुका हुआ हमें नजर आएगा। मगर अब फिलहाल हम देख सकते हैं कि समांतर रूप से, पैरेलल रूप से ये मैच आगे की तरफ सरक रहा है। कुणाल नाइक एक छक्के के सहायता से 8 रन बनाकर खेल रहे हैं। 4 गेंदों का उन्होंने सामना किया। निखिल पाटिल के बल्ले से एक चौका और एक छक्का हमें देखने को मिला। कुल मिला के 6 गेंदों में उन्होंने 11 रन अपने टीम के लिए जोड़े। जयेश भोईर हालांकि अभी अभी आए हैं, मात्र 1 गेंद का सामना किया है। अब तक उन्होंने खाता नहीं खोला है, और ये लोकल और ग्रामीण का हीरो, एक उत्कृष्ट ऑलराउंडर के हैसियत से जाना जाता है, मगर उनके राइट हैंड में चोट है, दर्द है, फ्रैक्चर है, उसके बावजूद क्रिकेट से दूर नहीं रह सकते। ऐसे आकाश गोंधड़ी अर्थात गुड्डिया नाम से सुपरिचित है। अब गुड्डिया के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि यहां से अगर उन्होंने बल्लेबाजों को रोकने में कामयाब होते हैं तो फिर ये मैच अंतिम ओवर में बहुत मुश्किल हो सकता है बल्लेबाजों के लिए। और इस ओवर में अगर गुड्डिया के ऊपर मार पड़ती है, रन आते हैं इस ओवर में, तो फिर गेंदबाजी करने वाली टीम को वापसी करना बहुत मुश्किल हो सकता है। मैच झन्नाटेदार होता हुआ, बहुत ही रोमांचित करने वाला मैच होता हुआ। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, सटीक निशाने पे, ठिकाने पे ये गेंद थी, परफेक्ट यॉर्कर, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला, और 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ 21 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर मैच जारी है। आप सभी की जानकारी के लिए मैं फिर से एक बार बताना चाहूंगा, एनएससी खानाव बनाम श्रीधर भोपी पुरस्कृत कुलस्वामिनी बेलोशी, अनंत गोंदली फाउंडेशन पुरस्कृत एनएससी खानाव 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर प्रगति पर बाएं हाथ के बल्लेबाज आए हैं। अब फिर से एक बार यहाँ पे लाइन एंड लेन में बदलाव करना होगा, उनके लिए अलग प्लान यहाँ पे सजाना होगा, उसी के साथ फील्डिंग भी अलग तरीके से यहाँ पे सजानी होगी। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, और एक डीप कवर की दिशा में फील्डर तैनात है।
और बाकी सारे खिलाड़ी 30 गज के दायरे के अंदर। जी हां, पहली गेंद, जोरदार प्रहार तो किया है। ओहो, कमाल का ये कैच, क्या फील्डिंग सजाई है और क्या फील्डिंग यहाँ पे की है वहां के खिलाड़ी ने। लाजवाब, अपने ऊंचाई का पूरा फायदा उठाते हुए वो कैच लपकने में कामयाब रहे और आइकॉन खिलाड़ी जयेश भोईर को चलता किया है। मुन्ना ठाकुर ने सही मायनों में काफी प्रभावित किया है, कभी बल्लेबाजी में, कभी गेंदबाजी में, और अब यहाँ पे फील्डिंग करते हुए जिस अंदाज के साथ और जिस टाइमिंग के साथ उन्होंने जो हाई जंप लगाई थी ना, वो सही मायने में बहुत जरूरी था। अगर थोड़ा सा भी मिस टाइम करते तो ये 6 रन हो सकते थे। मुन्ना की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि यहाँ पे विकेट चटकाना एनएससी खानाओं के लिए बहुत जरूरी था, क्योंकि विकेट नहीं आते तो यहाँ से ये मैच उनके हाथों से धीरे धीरे फिसलता हुआ नजर आता। अब यहाँ पे मैच में मजबूत पकड़ बना ली है एनएससी खानाओं ने। श्रीधर भोबी पुरस्कृत कुलस्वामिनी बेलोशी की जानिब से नए बल्लेबाज आए हैं आदर्श पाटिल। स्ट्राइकिंग एंड पर वागरंग गांव से बिलोंग करने वाले आदर्श पाटिल, जी हां, राइट हैंडेड बल्लेबाज है। फिर से एक बार यहाँ पे फील्डिंग में परिवर्तन, फील्डिंग यहाँ पे सजाते हुए उनके कैप्टन, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज थे, बाएं हाथ के दोनों भी बल्लेबाज आउट हो चुके हैं। पहले आउट हुए निखिल पाटिल और अब यहाँ पे आउट होने वाले बल्लेबाज थे जयेश भोईर। अब आदर्श पाटिल के ऊपर जिम्मेदारी होगी। पहली 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है गुड्डिया ने और 1 विकेट हासिल किया है। जी हाँ, लेन गेंद थी, फिर से एक बार बल्लेबाज को चकमा देने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है, कोई संपर्क नहीं है। जबरदस्त गेंदबाजी, जैसे मैंने कहा था कि ये निर्णायक ओवर रहेगा एनएससी खाना हो या उनके सामने वाली टीम बेलोशी के लिए। कुलस्वामिनी बेलोशी अब यहाँ पे थोड़ी सी चिंतित वातावरण उनके खेमे में नजर आता हुआ, क्योंकि 3 गेंदें अब तक खर्च हो चुकी है और मात्र 1 रन गुड्डिया ने खर्च किया है। बहुत ही बढ़िया यहाँ पे ओवर ढलता हुआ अपने टीम के लिए गुड्डिया ने सही मायनों में इन 2-3 सालों में लाजवाब परफॉर्मेंस किया है। जी हाँ, मगर इसमें दबा हाफ ट्रैकर, आदर्श ने आओ देखा ना था और उसे खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। फिर से एक बार मैच में ट्विस्ट, जिस बड़े स्ट्रोक की दरकार थी, जिस बड़े स्ट्रोक का इंतजार था बेसब्री से, वो स्ट्रोक यहाँ पे आता हुआ कुलस्वामिनी बेलोशी के लिए। आदर्श के बल्ले से एक शानदार सन्नाटेदार सिक्सर, इस छक्के के सहायता से आदर्श ने अपना अकाउंट ओपन किया है और टीम का स्कोर पहुंचा दिया है 27 पर। अब जीतने के लिए यहां से 13 रनों की और जरूरत। 8 गेंदें बची है इस ओवर की, 2 गेंदें और उसके बाद एक ओवर, यानी 8 गेंदें और 13 रन। सुशांत मोकल और उनके सारे खिलाड़ी इकट्ठा हो चुके हैं। एक छोटी सी कॉन्फ्रेंस, एक छोटी सी मीटिंग यहाँ पे बुलाई है। मुन्ना ठाकुर अपने साथी गेंदबाज को समझाते हुए दिखाई दे रहे हैं कि किस तरह की गेंदबाजी करनी है और किस तरह की गेंदबाजी यहाँ पे अवॉइड करनी है। इसके बारे में कुछ कांड मंत्र दिया होगा, समझाया होगा, मगर अब यहाँ पे जो 2 गेंदें बची है उसे बहुत ही अच्छी तरीके से करना होगा, क्योंकि एक छक्का इस ओवर में आ चुका है और एक बड़ा स्ट्रोक अगर आता है तो एनएससी खाना मुश्किल में पड़ सकती है, संकट में घिर सकती है। आकाश फिर से एक बार, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद जड़ में डाल दिया था। फुलर लेन थी, सीधे बल्ले से खेलने पर मजबूर कर दिया है आदर्श को। लॉन्ग ऑन की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी, वहां पे जब तक फील्ड होती 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 28 रन। मजेदार मैच, शानदार मैच, समांतर रूप से धीरे धीरे आगे की तरफ चलता हुआ ये मैच। इस वक्त कौन इस मैच को जीतेगा, कौन हारेगा, इसके बारे में बताना असंभव के करीब है। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार जोरदार प्रहार किया है। समालोचन कक्ष पर सलामी देती हुई ये लाजवाब स्ट्रोक में कहूंगा कुणाल के बल्ले से, और एक छक्का जो नहीं होना चाहिए था एनएससी खानाओं के लिए। इस ओवर में यही घटा।
कुछ अच्छी गेंदें मगर कुछ खराब गेंदें, 2 सिक्सर इस ओवर में देखने को मिले और रनों की संख्या हो चुकी है 34 रन। अब 6 गेंदें बची हैं और 6 रनों की जरूरत। अब एनएससी खानावल, जैसे मैंने कहा था कि यह मुश्किल में पड़ सकती है, अब सोचने पर मजबूर होना पड़ेगा। अब अंतिम ओवर में किसे दावत दी जाए, कौन से ऐसे गेंदबाज है जो 6 रन यहाँ पे सेव करेंगे। देखिए कल भी हमने एक मैच देखा था जहां पे प्रणय धसाड़े ने अपने टीम को बचाया था, अपने टीम के लिए इसी तरह से जब सिचुएशन था उस सिचुएशन को हैंडल किया था। अब चौथे ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है मुन्ना ठाकुर। जैसे बार बार जिक्र होता है 17 साल का ये खिलाड़ी, मगर मैच्योरिटी देखिए, समझदारी देखिए, बहुत ही सहजता के साथ, बहुत ही अच्छे ढंग के साथ वो गेंदबाजी करते हैं। कभी अच्छी फील्डिंग करते हैं, कभी अच्छी बॉलिंग करते हैं, मगर आज अपने टीम को अगर जीत दिलानी है, इस प्रतियोगिता से बाहर जाने के लिए बचाना है, तो अब मुन्ना को सुनहरा मौका, इससे अच्छा मौका नहीं हो सकता, क्योंकि 6 रन अगर यहाँ पे बचाते हैं तो हमेशा के लिए यादगार ये मैच उनके लिए हो सकता है। जी हाँ, ठिकाने पे गेंद, लोअर फुल टॉस बनाकर उसे खेला है डीप मिड विकेट की दिशा में, थोड़ा सा फंबल हुए वहां के फील्डर और देखते देखते दोनों भी बल्लेबाजों ने उसका भरपूर लाभ उठाया। 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। आउटफील्ड में थोड़ी सी हमें देखने को मिलेगा कि खराबी है और इसी वजह। हेलो 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 जी हाँ, हवा। हेलो हेलो चिक, हेलो 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 चिक, हेलो 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 चिक, हेलो 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 चिक, हेलो हेलो चिक, हेलो हेलो